नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण UPSCचा जो कालचा पेपर झालेला आहे प्रिलिम्सचा 2022चा त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर यामध्ये जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट मी कव्हर करते आहे आणि बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत ते अदर फॅकल्टीज करतील. ओके, सो या पेपर ॲनालिसिसमध्ये तुम्ही कम्युनिटी सेक्शनमध्ये बघितलं असेल की पेपर कसा होता. त्याच्यामध्ये इझी क्वेश्चन्स किती होते, मीडियम क्वेश्चन्स किती होते आणि डिफिकल्ट किती होते. तर आपण मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर याला म्हणू. आणि याच्यावरती ॲनालिसिस म्हणजे काय की क्वेश्चन्स कसे सेट होतात आहेत हे मी आज डिस्कस करेल. आणि मेन सोर्स कुठला पाहिजे तुमचा, म्हणजे तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे UPSC पेपर सॉल्व करताना. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपलं एक नवीन चॅनल आहे UPSC विदर्भ IAS UPSC, जे तुम्हाला अदर चॅनल्समध्ये दिसेलच, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे UPSC रिलेटेड सगळं कंटेंट आहे ते मिळत जाईल. ओके, सो ते सबस्क्राईब करून टाका. सो जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचं आपण डिस्कशन सुरू करू. पहिला क्वेश्चन होता दॅट विल बी द नायट्रस ऑक्साईड, रिलेटेड टू द नायट्रस ऑक्साईड. आता त्यांनी काय विचारलं आहे, अमॉंग द फॉलोइंग क्रॉप्स विच वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँथ्रोपोजेनिकचा मिनिंग काय असतो, मॅनमेड, म्हणजे मानवाच्या द्वारे जे सोर्सेस आहेत किंवा स्त्रोत आहेत ते कुठलं आहे याच्यापैकी. ओके, आणि काय दिलेलं आहे त्यांनी, क्रॉप दिलेला आहे. कशाचा, त्यांनी काय गॅस विचारलेले आहेत, मिथेन एक आहे आणि दुसरा म्हणजे नायट्रस ऑक्साईड. ओके, आता हे जो मिथेन आहे, मिथेनवरूनच कळतं आपल्याला की हा गॅस जो आहे मिथेन तो जनरल तुमच्या जर साधा स्टडी असेल किंवा NCERT वाचले असतील तुम्ही, तर तुम्हाला कळून जाईल की मिथेन हा सगळ्यात जास्त कुठून निघतो, तर राईस किंवा आपण म्हणतो त्याला पॅडी फील्ड्स. बरोबर, याच्यावरती जर कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही नायट्रस ऑक्साईडवरती, पण मिथेन हा सगळ्यात जास्त, याच्यातनं कॉटन आहे, शुगर केन आहे, व्हीट आहे, तर आपण बाय लॉजिक ऑल्सो यू कॅन नलिफाय इट. ओके, बट राईसमधनं मिथेन कसा निघतो, तर तुम्हाला माहीत असेल राईस ग्रो करताना तिथे भरपूर पाणी, वर्षभर पाणी साचलेलं असतं. तर पाणी साचल्यामुळे काय होतं, तिथे अनएरोबिक बॅक्टेरियाज ग्रो होत असतात आणि अनएरोबिक बॅक्टेरियाजमुळे काय होतं आहे की मिथॅनोजेनोसिस प्रक्रिया ही ते करतात. त्याच्यामुळे हा जो मिथेन आहे तो आपल्या हवेमध्ये निघतो आहे त्यातनं. ठीक आहे, आणि नायट्रस ऑक्साईड म्हणजे काय, जेव्हा राईस हा मॅच्युअर होतो तेव्हा ज्या पॅडी असतात त्या, म्हणजे आपण म्हणू की कुटार त्याचं जे राईसचं, ते काय केलं जातं, जाळलं जातं, ज्याच्यामुळे नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन हा बाहेर निघतो आहे. ओके, सो इझी क्वेश्चन होता, इझीमध्ये टाकू आपण. दिस इज आन्सर इज बी. ओके, नेक्स्ट बघू, दीज आर द पॅडी फील्ड्स. ओके, नेक्स्ट सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. आता हा करंट अफेअर्समध्ये होता. जो राईस इंटेन्सिफिकेशन टेक्निक आहे ज्याच्या थ्रू आपल्याला काय होत आहे की अल्टरनेट वेटिंग आणि ड्राईंग ऑफ राईस फील्ड्स इज प्रॅक्टिस्ड, म्हणजे कमी पाणी पण यूज होत आहे आणि जो ड्रायनेस आणि वेटनेस आहे तो चेंज केला जातो. ही नवीन टेक्निक आहे रिलेटेड टू द ॲग्रिकल्चर, आपण टाकू याला. ठीक आहे, हा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड क्वेश्चन होता आणि करंट अफेअर्स रिलेटेड होता. ओके, आणि राईस इंटेन्सिफिकेशन म्हणजे काय की रिड्यूस सीड रिक्वायरमेंट, याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते सगळे गृहीत धरायचे आहेत आपल्याला. बघा, राईस सीड रिक्वायरमेंट ही कमी होते आहे. सीडमध्ये जर तुम्हाला वाटेल की आपण तर राईसमध्ये सॅपलिंग्स यूज करतो, जेव्हा त्याचं जे ती पेरणी केली जाते तेव्हा सॅपलिंग्स हे यूज होतात, तर हे थोडं ॲम्बिग्युअस वाटू शकतं. बघा, रिड्यूस मिथेन प्रोडक्शन, ऑब्व्हियसली आत्ताच पाहिलं आपण, जर राईस जे आहे जर पाणी खूप कमी आपण ठेवलं तिथे तर काय होईल की मिथेन प्रोडक्शन हे कमी होईल. ओके, म्हणजेच मिथॅनोजेनेसिस प्रक्रिया ही कमी होईल. देन रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन ऑल्सो, कारण वेटिंगमुळे किंवा जे पाणी आपण टाकतोय ते कशाच्या मदतीने टाकतोय, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर, म्हणून इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन पण हे कमी होईल. म्हणून याचं उत्तर जे आहे ते 1, 2, 3 आहे. ओके, याच्यामुळे सीड रिक्वायरमेंट सुद्धा कमी होते आहे. ठीक आहे, हा करंट अफेअर्सचा प्रश्न होता. पुढे जाऊ. नेक्स्ट, गंडीकोटा कॅनॉन ऑफ साऊथ इंडिया वॉज क्रिएटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स. ओके, तर ही काय आहे, याला काय म्हणतात, ग्रँड कॅनॉन ऑफ इंडिया. याला काय म्हणतात, ग्रँड कॅनॉन ऑफ इंडिया. गंडीकोटा ही जी दिसते दॅट इज दिस गंडीकोटा कॅनॉन. ही कुठे आहे, तर पेन्ना रिव्हरवरती आहे. पुढे दिसते आहे पेन्ना रिव्हरवरती. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हा क्वेश्चन कसा काय, म्हणजे हे एवढं तर माहिती नसतं की गंडीकोटा कॅनॉन कुठे असेल ऑफ साऊथ इंडिया वगैरे.
सो इट इज वॉट, इट इज द ग्रँड कॅनॉन ऑफ इंडिया. असं हे काय आहे, याचं स्पेसिफिकेशन आहे, म्हणजे आपण म्हणू त्याला लँडमार्क आहे. जर एखादं स्पेसिफिक काहीतरी घडत असेल इंडियामध्ये आणि ते न्यूजमध्ये असू शकतं कदाचित, किंवा काहीतरी स्पेसिफिक आहे रिलेटेड टू द जॉग्राफी, सो यू हॅव टू रिमेंबर इट. ओके, सो इट इज पेन्ना रिव्हर. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. पेअर्स विचारलेले आहेत, पीक दिलेले आहेत आणि इकडे माउंटन्स दिलेले आहेत. ही जी जोडालावा आहे ती मी आपण म्हणू की इझीमध्ये टाकू. तर बघा, नामच्या बरवा, नंदा देवी आणि नोकरेक विचारलेला आहे. आता तुम्ही एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला असाल किंवा जॉग्राफीचा अभ्यास करत असाल तर नोकरेक जो नॅशनल पार्क आहे तो कुठे दिसतोय आपल्याला? आसाममध्ये आहे, बरोबर. हा आसाममध्ये दिसतो आहे. आणि यांनी काय दिलेलं आहे? सिक्कीम हिमालया. सो इट इज नॉट पॉसिबल. कॅन्सल केलं म्हणजे थर्ड जे आहे ते आपण कॅन्सल करू जर एलिमिनेशन टेक्निक यूज केली तर. 1 and 2 किंवा 2 ओनली राहतोय. आता नामच्या बरवा जो आहे, नामच्या बरवा इज इन गडवाल हिमालया असं दिलं आहे त्यांनी. आणि नंदादेवी जो आहे दॅट इज इन कुमाऊ. सो इट इज करेक्ट. नंदादेवी जी आहे दॅट इज इन कुमाऊ हिल्स अँड नामच्या बरवा जो आहे दॅट इज इन सिक्कीम हिमालया. ओके, आपण म्हणू की नॉर्थ ईस्ट साईडला आहे नामच्या बरवा. ठीक आहे, सो मी तुम्हाला ही पण आणलेली डायग्राम बघा. आता हा जो आहे हा नंगा पर्वत दिसतोय. जसं आपण म्हणतो की हिमालयाचा स्ट्रेच हा कुठून कुठपर्यंत आहे? नंगा पर्वत टू नामच्या बरवा, बरोबर. हे NCERT मध्ये पण दिलेलं आहे आपल्याला. सो हा स्ट्रेच जो आहे हिमालयाचा तो तुम्हाला माहिती पाहिजे. हिमालयाचं क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती पाहिजे. हिमालयाचं रिजनल क्लासिफिकेशन आणि फिजिकल क्लासिफिकेशन बद्दल मी बोलते. ओके, फिजिकल वेगळं आहे, रिजनल वेगळं आहे. ओके, आता हा कुमाऊ जो सांगितला आहे दॅट इज रिजनल आपण म्हणू. तर हा कुमाऊ जो आहे दॅट इज हिअर आणि नंगा पर्वत म्हणजे इथून जो सुरू होतोय आणि नामच्या बरवा जो विचारलेला आहे दॅट इज हिअर आणि सिक्कीम कुठे आपला? इथे. सो येईल का? बरोबर नाही. सो हा जो विचारलेला आहे की नामच्या बरवा हा तर गडवालमध्ये टाकलेला आहे त्यांनी. सो इट इज रॉंग. आणि नंदादेवी कुठे दिसतोय? तर कुमाऊमध्ये आहे. सो ओनली 2 इज करेक्ट. ओके, सो हा NCERT मधून सुटतो तुमचा क्वेश्चन. इझीमध्ये टाकू आपण. नेक्स्ट, the term Levant often heard in news roughly corresponds to which of the following regions? आता तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्ही पेपर अनालिसिस केले असेल UPSCचे. सो हा जो पोर्शन आहे सिरिया, जॉर्डन किंवा गोलन हाईट्स हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत. आणि हा रिजन जो आहे ईस्टर्न मेडिटेरियन रिजन इज व्हेरी मच फेवरेट ऑफ UPSC. ठीक आहे, सो हे जे आहे हा जो पोर्शन आहे म्हणजेच कुठला? हा जो मेडिटेरियन सी दिसतोय आपल्याला त्याचा ईस्टर्न पोर्शन याला काय म्हणतात? लिवंट म्हणतात. ठीक आहे, याला काय म्हणतात? लिवंट म्हणतात. आणि जनरली इथे काही ना काही आपल्याला ओव्हर द इयर म्हणजे तुम्हाला जर करंट अफेअर्स करायचं असेल तर मग आपण काय करतो की मागच्या वर्षीपासून म्हणजे जूनपासनं किंवा मेपासनं या मेपर्यंत आपण करंट अफेअर्स करत असतो. कधी कधी 1.5 वर्षाचं सुद्धा विचारतात ते. तर मग माहिती पाहिजे की या रिजनमध्ये काही ना काहीतरी घडत असतं. आणि जर तुम्ही लॉजिकली जर म्हटलं तर बघा इथे काय दिलेलं आहे? रिजन अलॉंग द ईस्टर्न मेडिटेरियन शोर्स, बरोबर. आणि अजून एक आहे एंटायर कोस्टल मेडिटेरियन सी ऑफ एरियाज. ओके, सो लेवंट इज व्हॉट? लेवंट इज ईस्टर्न साइड ऑफ द मेडिटेरियन. ओके, जो सगळ्यात जास्त न्यूजमध्ये असतो. ओके, सो आन्सर इज ए, रिजन along the eastern Mediterranean region that is called as Levant. Okay, पुढे जाऊ. Next, consider the following countries borders of Afghanistan. Okay, हा तर आपल्याला करावाच लागतो की जे जनरली जो वर्ल्डचा जॉग्राफी आहे ती काय विचारतात ते प्लेसेस इन न्यूज जे त्यांनी विचारलेले आहेत. जे तुमचे करंट अफेअर्समध्ये जे प्लेसेस होते ते करंट अफेअर्सच्या मॅम कवर करतील. आणि जे बेसिक जॉग्राफी विचारलेलं आहे ते मी कवर केलेलं आहे की अफगाणिस्तानच्या बॉर्डर्सवरती कुठले कुठले देश आहेत यापैकी. तर हे तुमचा NCERT मधून किंवा बेसिक स्टडीमधून कवर होतो. ओके, तर याचा आन्सर काय आहे बघा. अझरबैजान हा तर खूप दूर जातो. कॅस्पियनच्या बाजूला अझरबैजान आपल्याला दिसतो आहे. किर्गिस्तान हा नाही आहे. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे जे आहेत हे आपल्याला आपल्या अफगाणिस्तानच्या बाजूला दिसतात आहेत. बघा अफगाणिस्तान इथे आहे, त्याच्या बाजूला तुर्कमेनिस्तान दिसतो. इकडे इराण आहे, पाकिस्तान, ताजिकिस्तान,
उझबेकिस्तान जो स्मॉल पोर्शन लागलेला आहे आणि तुर्कमेनिस्तान जो आपण बघितला. सो इतके जे देश आहेत ते आपल्या अफगाणिस्तानला म्हणजे आपण बॉर्डर्सला आहेत म्हणू. ओके. आणि हा जो देश आहे दिस इज किर्गिस्तान. ओके. किर्गिस्तान आहे का तर नाही, किर्गिस्तान आपल्याला दिसत नाही आहे. आणि अझरबैजान जो आहे दॅट इज हिअर, हा जो आहे अझरबैजान इट इज वेस्ट टू कॅस्पियन सी. तर हे माहिती पाहिजे, हा भरपूर इकडे आहे. ओके. सो आन्सर इज ओनली 3, 4, 5 सी. ओके. पुढे जाऊ. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मोनोझाईट सँडबद्दल विचारलेलं आहे, जे NCERT मध्ये थोडंफार रेफरन्स आलेला आहे मोनोझाईटचा. मी दाखवते तुम्हाला. दिस इज फ्रॉम NCERT. जी NCERT आहे इकॉनॉमी जॉग्रफी, ज्याच्यामध्ये त्यांनी थोडंफार दिलेलं आहे बघा. केरला हॅज डिपॉझिट्स ऑफ मोनोझाईट अँड थोरियम. ओके. अँड बॉक्साईट क्ले. सो एवढंच त्यांनी NCERT मध्ये दिलेलं आहे. जो बाकीचा पोर्शन आहे दॅट इज फ्रॉम द PIB, जे की अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला वाईल प्रिपेरिंग UPSC. तुम्हाला PIB मराठीमध्ये सुद्धा ॲप्स आहेत जे तुम्ही रीड करू शकता मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये PIB तर आहेच. ओके. सो PIB इज व्हेरी मच इसेन्शियल फॉर UPSC प्रिपरेशन. सो PIB वाचताना काय इम्पॉर्टंट आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या स्कीम आलेली असेल, एखादा रिपोर्ट आहे जो डिस्कस केला जातो आहे, प्रधानमंत्री जे आहेत आपले त्यांचे काही स्पीचेस असतील ज्याच्यामध्ये त्यांनी एखाद्याचा उल्लेख केला असेल किंवा एखादा इव्हेंट त्यांनी केला असेल ते तिथे येईल. जसं की रामानुजवरती प्रश्न होता, बरोबर. पुढे जर काही एखाद्या आपल्या म्हणू की मिनिस्ट्रीनी एखादा इव्हेंट केलेला आहे किंवा त्यांचे मिनिस्ट्रीजचे इयरली रिपोर्ट असतात, हे सगळं PIB मधून तुम्हाला करावं लागतं. ओके. सो हा पण प्रश्न PIB मधनं होता. सो इथे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडं झूम करते. बघा प्रश्न काय आहे की थोरियम डिपॉझिट्स हे ऑल ओव्हर द इंडिया सापडतात का बाबा, हे त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे. आणि ते रेअर अर्थ मटेरियल असतं का त्यामध्ये. सो इथे दिले आहे त्यांनी बघा, जे थोरियम कंटेंट आहेत, सॉरी आपला मोनोझाईट आहे, मोनोझाईट इन जनरल कंटेन्स अबाउट 55 to 60% ऑफ रेअर अर्थ ऑक्साइड्स. ओके. फर्स्ट स्टेटमेंट त्यांनी ते दिलेलं आहे. दुसरं आहे की कुठे कुठे सापडतो, ऑल ओव्हर इंडिया सापडतो का मोनोझाईट तर नाही. कुठे सापडतो आहे ओडिसा, जो आपण पाहिला की NCERT मध्ये बेसिक आपल्याला माहिती आहे की केरलामध्ये असतो मोनोझाईट, बरोबर. पण बाकीच्या राज्यांमध्ये पण यांनी शो केलेला आहे, जो की ओडिसामध्ये 2.41 आहे मिलियन टन्समध्ये त्यांनी दिलेला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरला, वेस्ट बेंगॉल, झारखंड एवढ्याच आपल्या राज्यांमध्ये आपल्याला मोनोझाईट दिसतो आहे. क्लिअर. आणि अजून काय आहे पुढे, मोनोझाईट इज अ मिनरल मेनली कंटेनिंग ऑफ रेअर अर्थ अँड थोरियम. ओके. हे माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. काय आहे मोनोझाईट, काय आहे, एक सँड आहे किंवा एक मिनरल आहे ज्याच्यामधून आपलं रेअर अर्थ मटेरियल मिळतं आणि थोरियम मिळतं आहे त्याच्यातनं. ठीक आहे. सो पुढे जाऊ आपण. आता क्वेश्चन बघू. क्वेश्चन बघा काय विचारलं आहे. मोनोझाईट इज अ सोर्स ऑफ रेअर अर्थ. येस, आताच पाहिलं आपण. मोनोझाईट कंटेन्स थोरियम, बरोबर. मोनोझाईट कंटेन्स थोरियम, येस, आताच पाहिलं. मोनोझाईट ऑकर्स नॅचरली इन द एंटायर इंडियन कोस्टल सँड्स इन इंडिया. सो नो, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. तुम्ही याला क्रॉस करू शकता. एक्स्ट्रीम स्टेटमेंट कधी पण एलिमिनेट करायचे. ठीक आहे. इन इंडिया गव्हर्नमेंट बॉडीज ओनली कॅन प्रोसेस और एक्सपोर्ट मोनोझाईट. सो इट कॅन बी, कारण मोनोझाईट सँड ही काय कंटेन करते, थोरियम कंटेन करते. ठीक आहे. सो याचा आन्सर काय राहील. सो आन्सर इज 1 to 4. ओके. आन्सर विल बी 1 to 4. पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द नदर्न हेमिस्फियर द लॉंगेस्ट डे ऑफ द इयर नॉर्मली ऑकर्स इन द. आता नदर्न हेमिस्फियरमध्ये विचारलेलं आहे, नॉर्थ आणि साऊथ, नदर्न हेमिस्फियर ऑफ अर्थ. तर याच्यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट डे नॉर्थचा केव्हा असतो, म्हणजेच काय की सगळ्यात जास्त सूर्य कुठल्या दिवशी असतो. तर बघा याला म्हणतो आपण समर सोलिस्टिस, बरोबर. 2 प्रकारचे सोलिस्टिस असतात, समर सोलिस्टिस अँड विंटर सोलिस्टिस. बघू आपण. हा NCERT मधून आलेला प्रश्न आहे डिरेक्टली. बघा हा इक्वेटरवरती 21 मार्चला सूर्य
असतो स्ट्रेट, ठीक आहे. इथे केव्हा असतो आपल्या या साईडला आहे, म्हणजेच काय की नॉर्थला जास्त पडतात आहेत त्याची किरणं, म्हणजेच 21 जूनला आपल्याला समर सोलिस्टिस दिसतोय इन नॉर्थ आणि 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला विंटर सोलिस्टिस दिसतोय इन आपल्या सदर्न हेमिस्फिअरमध्ये, बरोबर. आता आपला इंडिया कुठे आहे तर नॉर्थला आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. तर तसंही लॉजिक तुम्ही लावू शकता की सगळ्यात मोठा दिवस हा केव्हा असतो 21 जूनला असतो इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. ओके, सो NCERT मधनं तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. इक्विनॉक्स सुद्धा एक आयडिया दिलेली आहे त्यांनी. इक्विनॉक्स हा 21 मार्चला असतो आणि इथे इक्विनॉक्स म्हणजे काय इक्वल डे अँड नाईट. ओके, जेव्हा इक्वल डे आणि इक्वल नाईट असते, 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस, तेव्हा आपल्याला इक्विनॉक्स त्याला आपण म्हणतो. केव्हा केव्हा होतो आहे तो स्प्रिंगमध्ये किंवा ऑटममध्ये 23 सप्टेंबरला असतो आणि इथे 21 मार्चला असतो, ठीक आहे. सर ही डायग्राम तुम्हाला पाठ पाहिजे, ही बेसिक डायग्राम आहे फ्रॉम NCERT. सो त्याचा आन्सर काय राहील तर यांनी काय विचारलं, डेट्स विचारलेलं नाही आहे, त्यांनी काय विचारलेलं आहे थोडं फिरून विचारलं आहे. फर्स्ट हाफ ऑफ द मंथ ऑफ जून, सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून, फर्स्ट हाफ ऑफ द मंथ ऑफ जुलै. जुलै तर आपण वाचलं असतं कधी, ठीक आहे, सोलिस्टिसमध्ये, तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. सो आन्सर इज व्हॉट, सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून, कारण काय आहे 21 जून, बरोबर. म्हणून काय राहील, दॅट इज सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून. क्लिअर, पुढे जाऊ. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स, वेटलँड्स, लेक्स आणि तुमचे लोकेशन. मी तुमचे सगळे वेटलँड्सकडून कव्हर करून घेतले होते. होकेरा जो आहे, होकेरा कुठे दिसतोय, यांनी पंजाब दिलेला आहे, सो रॉंग आहे. होकेरा कुठे आहे, दॅट इज इन जम्मू अँड काश्मीर, बरोबर, जम्मू अँड काश्मीर. आणि हा जो वेटलँड किंवा लेक दिलेले आहेत हे रामसर साईट्स तुम्हाला माहीत असतील की न्यूजमध्ये होते, बरोबर. सो टोटल रामसर साईट्स पण आपण कव्हर केले होते. तर होकेरा वेटलँड जे आहे दॅट इज इन जम्मू अँड काश्मीर, नॉट इन पंजाब. सो हे नवीन पॅटर्न या वेळेला UPSC आणलेला आहे. हाऊ मेनी पेअर्स गिवन अबव आर करेक्टली मॅच, ओनली 1 पेअर, ओनली 2 पेअर, ओनली 3 पेअर्स अँड ऑल 4 पेअर्स. सो तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या पेअर्स माहिती पाहिजे. ओके, रेणुका वेटलँड जी सगळ्यात छोटी रामसर साईट आहे ती कुठे आहे, हिमाचल प्रदेश, सो करेक्ट आहे. रुद्रसागर लेक त्रिपुरामध्ये आहे, करेक्ट आहे. सस्तमकोट्टा दॅट इज नॉट इन तमिळनाडू. ओके, तमिळनाडूमध्ये ओनली 1 रामसर साईट आहे, दॅट इज पॉइंट कॅलामर. ओके, सस्तमकोटा कुठे दिसते आपल्याला, केरला, बरोबर. सो इट इज रॉंग. सो याचा आन्सर काय राहील, ओनली 2 पेअर्स आर करेक्ट. क्लिअर. सो मॅपिंग इज व्हेरी मस्ट. तर आपण नेक्स्ट प्रश्न बघू. इफ अ मेजर सोलर flares reaches the earth, which of the following are the possible effects of the earth. ठीक आहे, तर कुठले आहे ऑप्शन्स त्यांनी 7 दिलेले आहेत. तर बघा, GPS व नेव्हिगेशन सिस्टम कुड फेल. आता हा क्वेश्चन सोलर फ्लेअर्सबद्दल आपण जनरली आपल्या NCERT मध्ये वाचलेलं असतं, बरोबर. पण सोलर फ्लेअर्स हा जो टॉपिक होता तो आपल्या करंट अफेअर्समध्ये आलेला आहे, ठीक आहे. जो एप्रिलचा करंट अफेअर आहे, एप्रिल 2022, ठीक आहे, याच्यामध्ये हिंदूमध्ये याच्यावरती जे हिंदू बिझनेस लाईन असते त्याच्यामध्ये याच्यावरती आलेलं होतं, ठीक आहे, याच्यावरती न्यूज होती. सो म्हणून हा प्रश्न कदाचित आलेला असेल, ठीक आहे. आणि त्यांनी पण हे दिलेलं होतं की व्हॉट कुड बी द इफेक्ट्स, त्या पेपरमध्ये असं डिस्कस केलं गेलं होतं. सो इफ मेजर सोलर स्टॉर्म, जर सोलर स्टॉर्म आला तर आपल्या अर्थवरती काय काय पॉसिबल इफेक्ट्स होतील हे त्यांनी विचारलेलं आहे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज सोलर स्टॉर्म, ठीक आहे. आता सनवरून काय होतात आहे, फोटॉन्स निघतात आहेत किंवा लाईट एनर्जी बाहेर निघते आहे. तर ही एनर्जी कधी काही खूप जास्त निघायला लागते, त्याला आपण काय म्हणतोय, सोलर स्टॉर्म. ओके, म्हणजेच काय, इट इज अ स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. काय असते, सोलर फ्लेअर म्हणजे काय आहे, इट इज अ स्ट्रीम ऑफ फोटॉन्स और चार्ज पार्टिकल्स फ्रॉम सन. क्लिअर. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, GPS अँड नेव्हिगेशन सिस्टम कुड फेल. सो येस, बिकॉज ऑफ द सोलर फ्लेअर जी GPS सिस्टम चालते आपली ती हॅम्पर होऊ शकते. सुनामीज हे येईल का, सुनामीज कुड ऑकर ॲट इक्वेटोरियल रिजन्स, शक्य आहे का सुनामीज सोलर फ्लेअरमधून मुळे डिस्टर्ब होतील किंवा सुनामीज येतील. सो नाही, कारण सुनामीज कशामुळे येतात आहेत, बिकॉज ऑफ द अर्थक्वेक,
बरोबर. आपण वाचलेलं असतं की सुनामीज हे कशामुळे जनरेट होतात आहेत किंवा ज्या उंच लाटा येतात आहेत त्या कशामुळे येतात, बिकॉज ऑफ द अर्थक्वेक्स. सो आपण हे कॅन्सल करू. आता 2 जर आपण एलिमिनेट केला तर काय होतं, हा ऑप्शन कट होतो, हा पण कट होतोय आणि हा पण कट होतोय. बरोबर. सो याच्यापैकी काय राहत आहे, 1 3 4 6 7. आता वाचून घेऊ आपण. पॉवर ग्रिड्स कुड बी डॅमेज मे बी. बरोबर, कारण इंटेन्स हीट येते आहे. इंटेन्स अरोराज कुड ऑकर ओव्हर मच ऑफ द अर्थ. आता अरोराजचं जे आपण म्हणू मेकॅनिझम आहे, अरोराज काय असतात, दीज आर द लाईट्स ऑन नॉर्थ अँड साऊथ पोल्स. ओके, हे कशा कुठे दिसतात आहेत अरोराज, नॉर्थ आणि साऊथ पोल्सला जनरली लाईट इफेक्ट दिसतात आहेत बिकॉज ऑफ द सन रेडिएशन्स. ठीक आहे, जे चार्ज पार्टिकल असतात ते काय करतात, ॲटमॉस्फिअर सोबत इंटरॅक्ट करून लाईट जनरेट होतो त्याच्या थ्रू, दॅट इज अरोराज. ओके, सो हे होऊ शकतं, कुड ऑकर, अरोराज कुड ऑकर मच ऑफ द अर्थ. येस, फॉरेस्ट फायर्स कुड टेक प्लेस ओव्हर मच ऑफ द अर्थ. हे होऊ शकतं का की फॉरेस्ट फायर्स असतील मे बी, पण मच ऑफ द प्लॅनेट हे कदाचित थोडं आपण म्हणू की डायलेमाचं आहे. ठीक आहे. ऑर्बिट्स ऑफ द सॅटेलाइट कुड बी डिस्टर्ब मे बी अँड शॉर्ट वेव्ह रेडिएशन. येस, हे तर होऊच शकतं. सो 7 आहे सगळ्या याच्यामध्ये. 2 जर एलिमिनेट केला सो आपलं काय येतं आन्सर 1 3 4 6 7. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेट्स. आंध्र प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा दिलेले आहेत. याच्यात काय विचारलेलं आहे त्यांनी, तर जनरली नोन ॲज टी प्रोड्युसिंग स्टेट्स. आता आपल्याला NCERT मध्ये पण दिलेलं असतं की टी प्रोड्युसिंग स्टेट्स कुठले कुठले आहेत. तर सगळ्यात पहिलं स्टेट कुठलं आहे आपलं, आसाम. बरोबर, आसाम आहे का दिलेलं, नाही दिलेलं आहे. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं केरला इज फेमस फॉर कॉफी प्रोडक्शन, बट टी प्रोड्युसिंग स्टेट्स त्यांनी विचारले, जनरली नोन ॲज टी प्रोड्युसिंग स्टेट्स. सो इट कॅन बी केरलामध्ये टी प्रोडक्शन होतं. ठीक आहे. हिमाचल प्रदेश, येस, हिमाचल प्रदेशमध्ये पण टी प्रोडक्शन होतं. देन त्रिपुरामध्ये सुद्धा टी प्रोडक्शन होतं. आणि आंध्र प्रदेशमध्ये आपण म्हणू की टी प्रोडक्शन हे होत नाही, सहसा हे टी प्रोडक्शन होत नाही आंध्र प्रदेशमध्ये. सो याचा आन्सर काय राहील, सो ओनली 3 स्टेट्स आर करेक्ट. ओके. आंध्र प्रदेशमध्ये जे आहे की खूप कमी पर्जन्य होत असतं जनरली इन मॉन्सून, आणि आपल्या टीला चांगलं आपल्याला रेन पाहिजे असते किंवा पर्जन्य हे चांगलं पाहिजे असतं, म्हणून आंध्र प्रदेश आपण एलिमिनेट करू. ठीक आहे. काही याच्यात आंध्र प्रदेश इन्क्ल्यूड केला गेलेला आहे. सो UPSC काय आन्सर देते आपण बघू. ठीक आहे. पुढे जाऊ. कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स रिझर्वायर्स अँड स्टेट्स. आता हे रिझर्वायर दिले त्यांनी, गांधीसागर आहे, घटप्रभा आहे, इंदिरा सागर आहे आणि मैथान आहे. ठीक आहे. सो घटप्रभा इट इज नॉट इन तेलंगणा, इट इज इन कर्नाटका. बरोबर, कर्नाटकामध्ये जी घटप्रभा रिव्हर आहे त्याच्याच वरती घटप्रभा रिझर्वायर आहे. सो याचा आन्सर हे चुकीचं, हे जी पेअर दिलेली आहे त्यांनी ती चुकीची आहे. दुसरी गांधीसागर मध्य प्रदेश, येस, गांधीसागर इज ऑन चंबळ रिव्हर. ठीक आहे. गांधीसागर कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. सो इट इज करेक्ट. इंदिरा सागर इज इन आंध्र प्रदेश, नो, इट इज ऑन द नर्मदा रिव्हर. ठीक आहे. अँड ऑल्सो इट इज इन मध्य प्रदेश. सो इट इज रॉंग. मैथॉन हा जो आहे दॅट इज नॉट इन छत्तीसगड. ठीक आहे, हा छत्तीसगडमध्ये नाही आहे. सो याचं जे आन्सर आहे ते काय राहील, ओनली वन पेअर इज करेक्ट. ठीक आहे. हा जो आहे मैथॉन जो झारखंडमध्ये दिसतोय आपल्याला, सो हे लक्षात ठेवायचं आहे, छत्तीसगडमध्ये नाही आहे. आणि बाकीचे जे आहेत ओनली वन इज करेक्ट, दॅट इज गांधीसागर प्रेझेंट इन मध्य प्रदेश. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट, इफ रेन फॉरेस्ट अँड ट्रॉपिकल फॉरेस्ट आर द लंग्स ऑफ द अर्थ and then surely wetlands function as a kidneys. Which one of the following functions of wetland best reflects the above statement? Okay, आता तुम्हाला जनरली जर माहिती असेल what is the function of kidney in our body, so you can solve this question. बघा, the water cycle in wetlands involves surface runoff, subsoil percolation and evaporation. No, हे नाही असू शकत. Algae from the nutrient base upon which फिश, क्रस्टेशियन्स अँड मोलिस्कास हे किडनी असल्याचं रिफ्लेक्ट करतं का स्टेटमेंट, तर नाही. वेटलँड्स प्ले वायटल रोल इन मेंटेनिंग सेडिमेंटेशन बॅलन्स.
अँड सॉइल स्टेबिलायझेशन. ओके, हे तुम्ही म्हणू शकता की मे बी असू शकतं. पण चौथं बघा, ॲक्वॅटिक प्लांट्स ॲब्झॉर्ब हेवी मेटल्स अँड एक्सेस न्यूट्रिएंट्स. ओके, आता इथे दिस विल बी मोर प्रॉपर आन्सर. ओके, कारण ॲक्वॅटिक प्लांट्स इन वेटलँड्स असं म्हणू शकतो. पण यांनी काय दिलं आहे, वेटलँड्स प्ले व्हायटल रोल इन मेंटेनिंग सेडिमेंटेशन, बॅलन्स अँड सॉइल स्टेबिलायझेशन. सो मी सी ऑर डी याच्यापैकी जाईल. ठीक आहे, सो मोस्ट जे UPSC डिसाईड करेल आपण ते बघू की सी ऑर डी पैकी याचं आन्सर असू शकतं. ठीक आहे, मोस्ट ऑफ द आन्सर किडनी डी हे आन्सर दिलेलं आहे. ओके, कारण किडनीचं फंक्शन काय असतं, मेन टू ॲब्झॉर्ब द आपण म्हणू की एक्सेस मटेरियल फ्रॉम द बॉडी. सो त्याच्यावरून जर लॉजिक लावलं तर डी मे बी द प्रॉपर आन्सर. ओके, पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग आर नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स. आता याच्यामध्ये तुम्ही लॉजिकली जरी सुद्धा गेले तरी तुमचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह होतो. बघा, आता यांनी 6 काय दिलं आहे, स्पिनॅच, आपला पालक. आता पालक हा जो आहे तुम्हाला माहिती असेल, पालक इज नॉट नायट्रोजन फिक्सिंग प्लांट. सो जर तुम्ही 6 एलिमिनेट केला तर याच्यामध्ये 6 आहे, याच्यामध्ये 6 आहे आणि याच्यामध्ये 6 आहे. सो तिन्ही एलिमिनेट होतात. आन्सर इज 1, 3, 4. ओके, आणि जर बाय नॉलेज गेले तर आपल्या बुक्समध्ये दिलेलं असतं नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स कुठले कुठले आहेत. तर पहिलं आहे अल्फा अल्फा, जे सिम्बायोटिक रिलेशनशिप मेंटेन करतात आहेत. दुसरं म्हणजे चिकपी, बरोबर, आणि तिसरं म्हणजे काय आहे, क्लोवर. ओके, क्लोवर म्हणजे काय, आपली लवंग. सो हे 3 जे हे आहेत आपले प्लांट्स आहेत, दॅट इज नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स. ओके, आणि जर तुम्ही एलिमिनेशन टेक्निकनी गेले बाय सिम्पल लॉजिक, स्पिनॅच इज नॉट अ नायट्रोजन फिक्सिंग प्लांट. सो 6 एलिमिनेट केल्यानंतर आपलं उत्तर डिरेक्ट येऊन जातं. ओके, पुढे जाऊ. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड अंडर द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. आता हा स्टॅटिस्टिकमधून प्रश्न आहे. 1986 ॲक्ट जो आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, जो आपल्याला अभ्यासायला असतो इन एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये जी बॉडी त्यांनी कॉन्स्टिट्यूट केली अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट, दॅट इज सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी. ओके, याच्या अंतर्गत म्हणजे या ॲक्टच्या अंतर्गत ही बॉडी कॉन्स्टिट्यूट केल्या गेली होती. म्हणून आन्सर काय आहे याचं, सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी. ठीक आहे, ही न्यूजमध्ये होती म्हणून विचारला गेलेली आहे. ओके, नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन आणि सल्फर डायऑक्साईड. एक्सेस ऑफ विच ऑफ द अबाउ एन्व्हायरमेंट और इज कॉज ऑफ ॲसिड रेन. ओके, इझी आहे. ॲसिड रेन आपल्याला बुक्समध्ये भरपूरदा आपण वाचतो. व्हॉट इज ॲसिड रेन? ॲसिड रेनमध्ये काय असतं की NO2 प्लस SO2 और SO2 याच्यामुळे जे रेन पडते आहे दॅट इज ॲसिड रेन, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. नायट्रोजन ऑक्साईड्स म्हणजेच कोणते, NOx, जे पण प्रकारचे नायट्रोजन ऑक्साईड्स असतील वातावरणामध्ये, किंवा सल्फर डायऑक्साईड यांच्यामुळे जे ॲड होत असतील जर पाण्यामध्ये त्या रेनमध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड रेन. सो याच्यापैकी आन्सर काय आहे, 2 and 4 ओनली. इझी होता हा प्रश्न. ओके, तर हे जे प्रश्न होते हे सगळे दॅट वर फ्रॉम जॉग्रफी अँड एन्व्हायरमेंट. ओके, ते बाकीचे जे सेशन आहेत ते आपलं तुम्हाला खाली मी लिंक देते आहे दुसऱ्या चॅनलची, त्याच्यावरती सुद्धा मिळून जातील. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.